नमस्कार. आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल. 11 उमा सहकारी गृहनिर्माण संस्था अवसायनात व प्रशासकाची नियुक्ती. सोलापुरातील भूमाफियांचे धाबे दणाणले. सोलापूर. उमा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सोलापूर क्रमांक 1, 2, 3, 5, 6, 7, 8, 12B, 12C, 13A व 13B या जुनी मिल कंपाऊंड व उमानगरी मुरारजी पेठ येथील 11 गृहनिर्माण संस्था डॉक्टर प्रगती बागल, उपनिबंधक सहकारी संस्था शहर सोलापूर यांनी दिनांक 22/8/2025 च्या आदेशानुसार अवसायनात काढून संस्थेचा कारभार पाहण्यासाठी अवसायक म्हणून श्री राजेश देशपांडे यांची नियुक्ती केली आहे. या संस्थांनी माहिती न देणे, ऑडिट रिपोर्ट न देणे, निवडणुका न घेणे तसेच नोंदणी व व्यवस्थापन शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 102 व 103 अन्वये या संस्था अंतरिम अवसायनात काढून त्यावर प्रशासकाची नियुक्ती केलेली आहे व पुढे त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. सदर उमा सहकारी गृहनिर्माण संस्था कुमार शंकर करजगी याने बोगस कागदपत्राद्वारे व नगर भूमापन अधिकाऱ्यांशी संगनमत करून 1988 साली नोंद केलेली होती व त्यापुढे सदर उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या 22 पोट संस्था बनवण्यात आलेल्या होत्या. जुनी मिल ट्रस्टच्या 137 एकर जागेवर या संस्थाचे बोगस पद्धतीने नाव लावण्यात आलेले होते. सोलापुरातील जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर या ट्रस्टच्या 137 एकर जागा 1989 साली मुंबई उच्च न्यायालयातून ट्रस्टच्या 1100 सदस्यांनी कोट्यावधी रुपये भरून ट्रस्टच्या नावे घेतलेली होती. कुमार करजगी, स्वर्गीय शरद मुधा, सुरेंद्र कर्णिक व त्यांच्या हस्तकांनी या जुनी मिल जागेच्या भूखंडाचा घोटाळा करून या जागा बोगस उमा सहकारी संस्थेच्या नावे बोगस कागदपत्राद्वारे विकल्या व गहाण दिलेल्या होत्या. या बाबतीत या तिघांवर 2017 ला फौजदारी गुन्हे दाखल होऊन सध्या सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये दावा सुरू आहे. या सोसायटीच्या सर्व जागेचे व्यवहार हे अनधिकृत ठरले आहेत. तेथील ते आऊट रद्द करण्यात आलेले आहेत. नगर भूमापन कार्यालयाने येथील मोजणी बंद केलेले आहे. सोलापूर महानगरपालिकेने येथील बांधकाम परवाने बंद करून आतापर्यंतच्या कोणत्याही बांधकामास वापर परवाना दिलेला नाही. जुनी मिल ट्रस्टची 137 एकर जागेची नोंदणी हे धर्मादाय आयुक्तकडे 2019 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे या जागेची खरेदी विक्री गहाण असे कोणतेही व्यवहार करू नयेत असे संस्थेचे सचिव डॉक्टर संदीप आडके यांनी सर्व नागरिकांना कळवलेले आहे. एकाच दिवशी 11 बोगस गृहनिर्माण संस्थांवर अशी कारवाई झाल्यामुळे सोलापुरातील भूमाफियांचे धाबे दणाणले आहे. नमस्कार, मी डॉक्टर संदीप आडके, सचिव जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर. सोलापूरमध्ये जुनी मिल नावे ओळखले जाणारे विविध ठिकाणी 137 एकर जागा ही आमच्या जुनी मिल ट्रस्टने 1989 साली हायकोर्टाच्या कोर्ट रिसिव्हर कडनं विकत घेतलेली होती आणि त्या जागेवर कुमार शंकर करजगी याने बोगस पद्धतीने उमा सहकारी गृहनिर्माण संस्था अशी नोंद करून पुढे त्याच्या अनेक 22 पोट संस्था ह्या बनवलेल्या होत्या. परंतु सध्या उमा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित सोलापूर नंबर 1, 2, 3, 5, 6, 7 व 8 ज्या जुनी मिल कंपाऊंड येथे स्थित होत्या, तसेच क्रमांक 12B व क आणि 13A आणि ब ज्या उमानगरी मुरारजी पेठ येथे होत्या, त्या सर्व संस्था या दिनांक 22/8/2025 च्या आदेशानुसार डॉक्टर प्रगती बागल, उपनिबंधक सहकारी संस्था शहर सोलापूर यांनी या संस्था लिक्विडेशन मध्ये काढून त्याच्यावर प्रशासकाची नियुक्ती केलेली आहे. या सर्व 11 संस्थांनी संस्थेचे माहिती न पुरवणे, वेळेवर ऑडिट रिपोर्ट न देणे, निवडणुका न घेणे व नोंदणी व व्यवस्थापनाच्या शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 102 व 103 च्या अन्वये या सर्व 11च्या 11 संस्था अवसायनात काढून
त्याचे कामकाज पाहण्यासाठी व्यावसायिक म्हणून श्री राजेश देशपांडे यांची त्यांच्या कामकाज बघण्यासाठी नियुक्ती केलेली आहे आणि या संस्थांना पुढील 1 महिन्यामध्ये आपले म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आतापर्यंतची सोलापूर शहरात एकाच दिवशी 11 संस्था बरखास्त करण्याची ही सर्वात मोठी कामगिरी झालेली आहे. जागा ह्या जुन्या मिल ट्रस्टने 1989 साली या लिक्विडेशनमध्ये हायकोर्टात रिसर्च जुनी मिल ट्रस्टच्या नावे जवळपास 1100 सभासदांनी ह्या जागा घेतलेल्या होत्या. पण पुढे जाऊन 1998 साली या संस्थेचे तत्कालीन संस्थापक कुमार करजगी याने खोट्या पद्धतीने व बोगस कागदपत्राद्वारे सिटी सर्वेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन संगनमताने ही जागा या बोगस उमा सहकारी संस्थेच्या नावे करून घेतलेली होती. पण पुढे जाऊन कुमार करजगे, स्वर्गीय शरद मुथा व सुरेंद्र कर्णिक व त्यांच्या सहकार्याने मिळून ही जागा बेकायदेशीर पद्धतीने विकणे, लीज देणे अशा अनेक बेकायदा गोष्टी केल्यामुळे 2017 साली या तिघांवर फौजदारी गुन्हे दाखल होऊन यांच्यावर सध्या क्रिमिनल केसेस सुरू आहेत. या जुन्या मिल भूखंड घोटाळ्यामधील सर्व व्यवहार हे अनधिकृत ठरवण्यात आलेले आहेत. या सर्व जागांचे लेआउट रद्द झालेले आहेत. महानगरपालिका या जागांवर बांधकाम परवाने देत नाही आहे. कुठल्याही बांधकामांना वापर परवाने नाही आहेत. येथील मोजण्या हे सिटी सर्वे ऑफिसनी बंद केलेल्या आहेत आणि 2019 साली या सर्व 137 एकर जागेचे रजिस्ट्रेशन हे जुनी मिल ट्रस्टच्या नावे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे झालेले आहे. त्याच्यामुळे या कोणत्याही जागांचे खरेदी, विक्री, लीज असे व्यवहार होऊ शकत नाहीत. त्यामुळे मी या संस्थेचा सेक्रेटरी या नात्याने सर्व नागरिकांना एक वैधानिक इशारा पारित करतो की या सदर उमा सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा जुनी मिल नावे ओळखल्या जाणाऱ्या जागांचे कोणीही व्यवहार करू नयेत आणि जर ते व्यवहार आमच्या निदर्शनास आले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. धन्यवाद. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.